समुद्राला फेणी किंवा फेस येणे म्हणजे आता कसं होतं की पावसाळ्यामध्ये जेव्हा वादळी वारे सुटतात तर त्यावेळेला समुद्राचं पाणी उसळलं जातं आणि त्यामुळे समुद्रातले जे क्षार असतात तर त्याचा एक फेस आपल्याला दिसतो तयार झालेला. आणि त्याच वेळेला म्हणजे वेगवान वादळी वारे आहेत, भरतीच्या लाटा आहेत. अशा वेळेला पाण्याची घुसळण होत राहते आणि त्याचा एक तो फेस आपल्याला दिसतो. त्याचबरोबर पाण्यामध्ये जे सेंद्रिय घटक असतात, शेवाळ वगैरे असतं, तर तेही कुजल्यामुळे आणि त्या सेंद्रिय पदार्थांची घुसळण झाल्यामुळे हा फेस आपल्याला आलेला तो दिसतो. त्याचे जे प्रथिनांचा एक फेसाळ थर झाल्यासारखा तिथे आपल्याला दिसतो. आणि ह्याला फिशरमन जे आहेत तर ते मान्सूनची चाहुल किंवा फेणी म्हणतात त्याला ते. आणि याचा आणखीन एक परिणाम असा होतो की जसे समुद्राचं पाणी किनाऱ्याकडे ढकललं जातं तर त्याच्याबरोबर मासे सुद्धा अंडी घालायला किनाऱ्याकडे यायला लागतात. त्यामुळे चांगले मासे मिळतील असा एक मच्छीमारांचा अंदाज असतो.